नवसूर्य न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। जयलक्ष्मी प्रायव्हेट कास्टिंग कंपनीचे खोदकाम विना परवानगी सुरू। पैठण तालुक्यातील फारोळ येथील गट नंबर 74-75 मधील जयलक्ष्मी कास्टिंग स्पेशल स्टील प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने बंद पडलेली विश्व पेपर मिल होती। जयलक्ष्मी कंपनीने ही जागा घेतली असून या ठिकाणी मागील 8 ते 10 दिवसापासून अनधिकृतपणे माती व मुरुमाचे खोदकाम सुरू असून महसूल विभागाची परवानगी न घेता शासनाची संबंधित कंपनी दिशाभूल करीत असल्याचे दिसून येत आहे। मंडळ अधिकारी रवींद्र जोशी व फारोळ येथील तलाठी रवींद्र मुखेड यांना याबाबत माहिती विचारली असता त्यांनी कंपनीचे अवैधपणे सुरू असलेले खोदकाम दिनांक 9 रोजी देखाव्यासाठी बंद केले होते व परत कंपनी व्यवस्थापनाने संबंधित महसूल विभागाची परवानगी घेण्यासाठी पाठपुरावा घेत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। नवसूर्य न्यूज नेटवर्क, बिडकीन, औरंगाबाद। बघत आहोत की आपण पैठण रोडवरील फारोळ येथील गट नंबर 74-75 या ठिकाणी जयलक्ष्मी कास्टिंग कंपनी या ठिकाणी आलेलो आहोत आणि या जयलक्ष्मी कंपनीने त्यांच्या बाजूची पेपर मिल कंपनी खरेदी केली आहे आणि त्या ठिकाणी 8 ते 10 दिवसापासून अवैधपणे खोदकाम सुरू आहे। माती मुरुम म्हणजे उत्खनन केलं जातो, खोदकाम केलं जातो आणि त्याला कुठल्या प्रकारची महसूल विभागाची परवानगी नसताना हा खोदकाम कंपनी करत आहे आणि कोणत्या परिसर परवानगी घेतलेली नाही। याबाबत आम्ही मंडळ अधिकारी तसेच या ठिकाणची तलाठी यांना माहिती दिली। त्याला फोनवर सांगितलं असतं त्यांनी उडवाउडीची उत्तर दिली आणि सांगितलं की आम्ही पैठण येथे मीटिंगसाठी आलेलो आहोत आणि ते असे बोलण्यास टाळाटाळ करत आहे। त्यांच्याकडे परवानगी नाही तरी सुद्धा त्यांना कंपनी या 8 दिवसापासून ह्या खोदकाम करत आहे। जर याच्या व्यतिरिक्त सामान्य नागरिक जर अशा ठिकाणी विना परवानगी खोदकाम केलं असतं तर त्याच्यावर कारवाई नक्की होते, मात्र अशा कंपनीवर कारवाई का होत नाही हा या ठिकाणी प्रश्न निर्माण होत आहे। या ठिकाणी कंपनी व्यवस्थापनाशी मुलाखतीसाठी प्रतिक्रियेसाठी आम्ही त्यांना सांगितलं पण ते सुद्धा बाहेर देण्यासाठी मुलाखतीसाठी टाळाटाळ करत आहे। अर्धा तासापासून आम्ही या ठिकाणी उभे आहे पण कोणती कंपनीचे HR वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आले नाही। त्या ठिकाणी अशा अवैध खोदकाम करणाऱ्यावर महसूल प्रशासन कारवाई करतील का हा आता मोठा प्रश्न निर्माण होत आहे। नवसूर्य न्यूज नेटवर्कसाठी बिडकीन, औरंगाबाद।